राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला। राजकीय पतंगबाजी करू नये अशा शब्दात रोहित पवारांनी नितेश राणेंना सुनावलं। शक्ती कायद्यावरून रोहित पवारांनी नितेश यांच्यासह सरकारवर निशाणा साधला। सरकारला महिलांना ताकद द्यायची नाही असंही रोहित पवारांनी म्हटलंय। अभ्यास खूप जास्त आहे। माझं एकच म्हणणं आहे, तसंही तुम्ही कारण नसताना सुद्धा आमच्या लोकांना जेलमध्ये टाकतातच ना। आमचे कोण कोण आज जाईल ते आम्ही बघू आणि त्याचं उत्तर कसं देईल ते आम्ही बघू। त्यामुळे तेव्हा तुम्ही वक्तव्य करू नका। कायदा का नाही झाला आणि केंद्राने कायदा का कॅन्सल केला, या 50% पॉप्युलेशन जी महिलांची लोकसंख्या आहे त्या महिलांना त्यांनी तुम्ही सांगावं। उगाच राजकीय पतंग तुम्ही उडवता आणि शब्द खेळत बसता। अरे शब्द खेळता खेळता म्हणून तर युवकांचं वाटोळं चाललंय। त्यामुळे आज युवकांचे प्रश्न आणि महिलांचे प्रश्न मांडायच्या ऐवजी तुम्ही नुसतं आपलं काय टेबल टेनिसचा बॉल खेळण्यासारखं इकडनं इकडं इकडनं इकडं, अरे ह्याच्यामुळे तर वाटोळं चाललंय। नाईक बी बियाणं दुकानाजवळ स्वारगेटला आगीची घटना घडलेली आहे। अग्निशमन दलाकडून 6 अग्निशमन वाहनं दाखल झालेली आहेत। आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे। पुण्याच्या स्वारगेट परिसरामध्ये नाईक बी बियाण्यांच्या दुकानाजवळ आग लागलेली आहे। भीषण अशी ही आग आहे। पत्र्याची ही सगळी दुकानं दिसतायत। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, काय ही घटना आहे, किती वाजता आग लागली आहे, काय अपडेट? साधारण 2:45ची घटना आहे। आता अर्ध्या एक तासात 6 गाड्या आल्या तिथे लगेच अग्निशमन दलाच्या, जवळच होतं म्हणून मोठा अनर्थ टळला आणि आग आता बऱ्यापैकी आटोक्यात आलेली आहे। आता तिथल्या पोलिसांनीच आपल्याला ही माहिती दिलेली आहे। पण दुपारची वेळ असल्यामुळं आणि त्यात आज सुट्टीचा दिवस 26 जानेवारी आणि हा गजबजीचा परिसर आहे पूर्णपणे, शिवाजी रोडवरच आहे। म्हणजे आजूबाजूला ही जर आग कंट्रोलमध्ये नसते आली तर आणखीन त्याचा वणवा वाढला असता आणि मोठा अनर्थ झाला असतं। पण सुदैवाने आग सध्या कंट्रोलमध्ये आहे। नक्की, धन्यवाद चंद्रकांत माहिती दिल्याबद्दल। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आग विझत आलेली आहे। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत।